या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस व दुसरी शाखा मुस्लिम पाच्छापेठ सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप नाईक नगर तांडा येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून शेततळ्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावाभर शोककळा पसरली आहे। समर्थ मोहन चव्हाण वय 12 आणि ओंकार रमेश चव्हाण वय 10 अशी मृत्युमुखी पडलेल्या 2 मुलांची नावे आहेत। दोघेही मंद्रुप येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होते आणि अत्यंत निरागस व खेळकर स्वभावाचे असल्याने गावात सर्वांच्या परिचयाचे होते। त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलांचे आईवडील नेहमीप्रमाणे कामासाठी शेतात गेले होते। दुपारच्या सुमारास दोन्ही मुले खेळत खेळत आपल्या शेताजवळ गेली। त्यानंतर त्यांनी शेततळ्यात पोहण्यासाठी प्रवेश केला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात गेले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला। सायंकाळी 4च्या सुमारास ही घटना घडली। बराच वेळ झाले मुले घरी न आल्याने आई वडिलांनी त्यांचा शोध घेतला। गावातील नागरिकांनी शोध मोहीम हाती घेतली। दरम्यान शेततळ्याजवळ चप्पल आणि कपडे आढळून आल्याने संशय बळावला। त्यानंतर ग्रामस्थांनी पाण्यात शोध घेतला असता दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले। घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली। नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। आई वडिलांचा आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले। संपूर्ण तांड्यावर शोकमय वातावरण निर्माण झाले। घटनेनंतर ग्रामीण भागातील शेततळी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। अनेक शेततळ्यांभोवती संरक्षण भिंत, जाळी किंवा इशारा फलक नसल्यामुळे लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे शेततळ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली। विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात मुले पोहण्यासाठी किंवा खेळण्यासाठी शेततळ्याकडे जात असल्याने पालकांनीही अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच गावातील सरपंच, ग्रामसेवक तसेच पंढरपूर पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले। या घटनेमुळे मंद्रुप परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।